मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मुलुंडमध्ये कचऱ्याचे ढीग साचून देखील महानगरपालिकेचे कर्मचारी कचरा उचलण्यात दिरंगाई करत असल्यामुळे रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने मुलुंड टी विभाग पालिका कार्यालयावर कचरा फेको आंदोलन आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाचे आयोजन विलासभाई निकाळे तसेच योगेश शिलवंत यांच्या वतीने करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केल्याशिवाय राहणार नाही. हा डबे जातात कुठे? ज्या सोसायट्यांना गरज नाही तिथे 4-4, 5-5 एक्स्ट्रा डबे दिले जातात. त्यांच्याकडे स्टॉक मध्ये डबे असतात. अशा काही काही ठिकाणी आहेत ते डबे फुटलेले आहेत, त्या लोकांकडे डबे नाही. शांती इंडस्ट्रील मध्ये महानगरपालिकेचे डबे प्रायव्हेट इंडस्ट्रील मुलुंड पूर्वेला जी स्वच्छता महानगरपालिका राबवते ती मुलुंड वेस्टला राबली जात नाही. सकाळी कर्मचारी हजेरीला येतात, हजेरी लावून निघून जातात. त्या रोडवरती 6 कर्मचारी पाहिजे, तिथं 2च कर्मचारी 6 लेबरचं काम करतात. दत्तक वस्ती योजनाबद्दल आता आमचे बोलले. आमच्या गौतम नगरमध्ये मग स्वच्छता होणार कशी? जिकडे 20 जणांची गरज आहे तिकडे प्रत्यक्षात 5 जण काम करत असेल तर ते 15 जणांनी गप बसून पगारच घेणार असतील. जेव्हा आणि मुकादमचं काम नाही होणार कशी काम? गौतम नगर मध्ये याच्या अगोदर हे आता बीजेपीचे नगरसेवकाच्या अगोदर आमच्या गौतम नगर सांगतो जेओ आणि मुकदम कंटिन्यू राऊंड मारायचे. आता असा प्रकार कोणताच होत नाही. गटरी साफ नाही. आता ज्या दत्तक अधिकारी कोण आम्हाला तेच ज्या संस्थेला दत्तक वस्ती दिलेली आहे ते ना टॉयलेट साफ करत, ना गटरवरचे ढापे काढून गटर साफ करत. आणि घरोघरी येऊन कचरा उचलून नेला पाहिजे. प्रत्येक घरामागे काय 20 असतील 25 असतील ते महिन्याला घ्या. परंतु पूर्वी जे घरोघरी डबे घेऊन फिरत होते ते घेत नाही. त्याच्यामुळे लोक काय करतात, मग कचरा रोडच टाकतात. आज सफाई विभागाचा नंबर आहे 888794 92002. दुसरा स्मशानाच्या समोर तुमची एमएल हा फोन मॅडमला प्रत्यक्ष भेटून आता महिना होईल सांगितलंय. त्याला जाळीचं कंपाऊंड बांधलं होतं, ते चरक गांजे पिणारे लोकांनी तोडून टाकले. त्यांना मी प्रत्यक्ष भेटून सांगितलं, म्हटले मॅडमच्या कानावर घालावं लागेल. मॅडम मुलुंड स्मशानभूमीच्या समोर शौचालय आहे. त्या शौचालयाची दुरावस्था अशी आहे की त्याचं जे ड्रेनेजची जी घाण आहे मलिदा संपूर्ण बाहेर येते. आम्ही नगरसेविकेला फोन केल्यावर आरपी रोड